एमआरपी पेक्षा जास्त रेट मध्ये प्रोडक्ट घ्यायचं नाही आहे हे तर सर्व कस्टमरला माहित आहे, परंतु त्या प्रोडक्टची व्हॅल्यू खरंच त्या एमआरपी इतकी असते का? तेलाच्या पाकिटावर एमआरपी 250 रुपये, इतकी जास्त एमआरपी छापायचं कारण काय? मित्रांनो, जेव्हाही आपण एखादी वस्तू खरेदी करायला जातो तर आपण त्याच्यावरती एमआरपी चेक करतो आणि जर त्या एमआरपी वरती आपल्याला काही डिस्काउंट भेटला तर आपण खूप आनंदी होतो, परंतु तुम्हाला हे माहित राहतं का की त्या प्रोडक्टची प्रोडक्शन कॉस्ट किती आहे? तर आज आपण या गोष्टींबद्दल डिस्कस करूया की प्रोडक्टवर एमआरपी कशा प्रकारे छापल्या जाते। मार्केटमध्ये काही प्रोडक्ट्स असतात जे एमआरपी पेक्षा खूप कमी रेटने अवेलेबल असतं, म्हणजे तुम्ही कोणत्याही मॉल मध्ये जा, कोणत्याही दुकानामध्ये जा। माझ्याकडे हा राजगिरा लाडूचं पाकिट आहे। हे राजगिरा लाडू आमच्याकडे साधारणतः 25 रुपयाला कस्टमरला विकतात। आता याच्यावर मी तुम्हाला दाखवतो, आपण बघू शकता याची जी एमआरपी आहे ती आहे 46 रुपीज। जर दुकानदार हे 25 रुपयाला विकत आहे तर याच्यामध्ये त्याची काही तर मार्जिन असणार, 5 रुपये मार्जिन पकडून चालूया, तर त्याला हे 20 रुपयाला पडलं। जर सगळीकडे हे 25 रुपयाला जर अवेलेबल आहे तर मग 46 रुपये छापण्याच्या मागचं लॉजिक काय आहे? याच्यामुळे काय होतं ना की भरपूर ठिकाणी मॉल्स मध्ये स्पेशली बाय वन गेट वन असं सांगतात, कस्टमरला वाटतं वाह मला एक वर एक फ्री भेटलं। अशाच प्रकारे हे पापडाचे पाकिट याच्यावरती 90 रुपये एमआरपी आहे। भरपूर मॉल मध्ये हे सुद्धा एक वर एक फ्री देण्यात येतात। एखादा व्यक्ती कधी 90 रुपयाला सुद्धा विकू शकतो कारण त्याचं एमआरपी लिहिलेली आहे। मग अशाने कस्टमरचा लॉस होत नाही का? हे फल्ली तेलाचे पाकिट दोन्ही 1-1 लिटरचे आहे, याच्यावर तुम्ही जर एमआरपी बघितली तर आपल्याला दिसणार 250 रुपीज, परंतु दुसऱ्या तेलावर तुम्ही बघितलं तर याच्यावर एमआरपी आहे 311 रुपीज। आता दोन्हीही फल्ली तेल आहे तर आपण अशी अपेक्षा करू की रॉ मटेरियल जवळपास दोघांचंही सारखंच असू शकतं। मग जर रॉ मटेरियल दोघांचंही सारखंच आहे तर मग एमआरपी मध्ये इतका रेट डिफरन्स का बरं आहे? कारण तेलाचे भाव तर नियरली सगळ्या दुकानांमध्ये सारखेच असतं, 2-4 रुपयाचा फरक राहतो प्रत्येक ठिकाणी। आपल्याला प्रश्न पडला असणार की हे एमआरपी छापण्यावर काही बंधन नाही आहे का? ह्या ज्या कंपन्या आहेत ते मनमर्जी आपली काही पण एमआरपी छापतात का? तर हे चुकीचं करतात का? तर याचं उत्तर आहे नाही, कारण आपल्या देशामध्ये लीगल मेट्रोलॉजी ऍक्ट नावाचा एक कायदा आहे ज्याच्यामुळे जे पण मॅन्युफॅक्चरर्स असतात त्यांना एमआरपी छापण्याची पूर्ण सवलत देण्यात आलेली असते, म्हणजे त्यांना त्यांचं रॉ मटेरियल इतर कॉस्टिंग सगळं पकडल्यानंतर ते एक एमआरपी त्याच्यामध्ये छापू शकतात। परंतु याच्यामुळे होतं काय की भरपूरशा काही अशा सुद्धा वस्तू असतात की ज्या इतर ठिकाणी एमआरपी वर विकल्या जातात आणि जे लोकल किराणा दुकानदार आहे त्यांना कॉम्पिटिशनमुळे त्यांचं मार्जिन कमी करून सुद्धा विकावं लागतं। तर मला असं वाटतं की जी प्रोडक्शन कॉस्ट असतं त्याच्या संदर्भात सुद्धा जर काही पॅकेटवर छापण्याचा एखादा नवीन नियम जर आला तर कस्टमर साठी हे भरपूर फायदेशीर राहणार, त्यांचं मॅन्युप्युलेशन होऊ शकणार नाही। कारण एक गोष्ट सर्वांना माहित आहे की एमआरपी पेक्षा मला जास्त विकत घ्यायचं नाही आहे, परंतु त्याच्या सोबतच जर अंदाजन प्रोडक्शन कॉस्ट व इतर गोष्टी सुद्धा जर नमूद करण्यात आल्या तर कंझ्युमरचा याच्यामध्ये फायदा होऊ शकतो। मित्रांनो, या संदर्भात आपले काय मत आहे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा।